महादेव मुंडे हत्या प्रकरण सध्या बीडमध्ये गाजताना पाहायला मिळत आहेत आणि आता ज्ञानेश्वरी मुंडे ज्या आपल्या पतीच्या न्याय हक्कासाठी ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्या आता मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रवाना झाल्या तशी माहिती मिळते। हो, ते मला सुद्धा माहिती झालेलं आहे आणि त्या माऊलीची काय चूक आहे। 21 ऑक्टोबर 2023ला महादेव मुंडेंचा हत्या झालेली आहे। अद्यापही ते आरोपी त्या ठिकाणी सापडत नाहीत, म्हणून आता विष पिऊन झालं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली आहे तर निश्चितपणे ते त्यांचं गाऱ्हाणं जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या पुढं मांडतील आणि ते मांडल्याच्या नंतर त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। अण्णा, रोहित पवार देखील काल मस्साजोगला जाऊन आले। ते देखील म्हणतात आहेत की आकाचे संपूर्ण जी काही टोळी आहे ती आता देखील सक्रिय आहे। आका जेलमधनंच सगळं आपला कारभार हाकतोय असं ते म्हणतात आहेत। तुम्ही देखील वारंवार सांगतात आहेत की मोबाईल सापडले आहेत, त्यांना फॅसिलिटी मिळतात आहेत आतमध्ये। हे याच्यावरती मी यापूर्वी बऱ्याच वेळा बोललेलो आहे, त्यामुळं आता बोलायचं नाही। परंतु जेलमधून एक स्पेशल फोन, आत्ता तो फोनसुद्धा सापडलेला आहे आणि विनंती एकच राहील, मी मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे की तो जो छोटा फोन जे आका वापरत होते त्या आकाने जो फोन वापरलेला आहे त्याचे डिटेल्स जर घेतले तर याच्यामधलं सगळं काही जे आहे ते बाहेर पडेल। महादेव मुंडेंचं हे जे प्रकरण आहे हे प्रकरण सुरुवातीला मी स्वतःच त्या ठिकाणी काढलेलं आहे। तत्पूर्वी कोणी या प्रकरणावरती बोलत नव्हतं, सर्वात अगोदर मी बोललेलो आहे। अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत दिलेले आहेत। या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता, कारण की त्यांना दिलासा मिळाला, न्यायालयीन दिलासा कृषी घोटाळ्यामध्ये? नाही, अजून त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। परंतु या बाबतीमध्ये मला वाटतं प्रकाशदादा बोललेले आहेत, मला काही त्याच्या बाबतीत बोलायचं नाही। परंतु त्या क्लीन चिटच्या अगेन्स्ट काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाणार। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वाचा निकाल आलेला आहे। सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निकाल जो आहे तो कायम ठेवत पोलिसांवरती गुन्हे दाखल करा असे आदेश दिले। या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील। या एवढ्या मोठ्या केसच्या बाबतीमध्ये मी बोलणं उचित नाही। हे प्रकरण फार बदलापूरच्या बाबतीतलं आहे, मोठं प्रकरण आहे। त्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या छोट्या माणसाने बोलणं उचित। सर, तुम्ही रस्तोगींना पत्र लिहिलेलं कृषी अधिकाऱ्यांना की या सगळ्या संदर्भात घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, परंतु पत्रात तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती केलेली आहे। कृषी विभागातला एक घोटाळा नाही, एखाद्या घोटाळ्याच्या बाबतीतली क्लीन चिट मिळाली असतील, परंतु मधल्या कालावधीतल्या एवढे मोठे प्रकरणं त्याच्यामध्ये आहेत। एका प्रकरणात तुम्हाला एका खरेदीच्या बाबतीमध्ये निर्णय मिळाला असेल, परंतु तिथे खरेदीही मोठ्या प्रमाणावरती झालेल्या आहे। DBTचा जो निर्णय होता तो सुद्धा त्या ठिकाणी डावलून अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। 78 कंपन्या स्थापन केलेल्या आहेत ज्या अधिकाऱ्यांनीच स्थापन केल्या आणि MAIDC दाखवून त्यांच्याकडनंच खतं विकत घेऊन मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये खताचं लिंकिंग करण्याचं पाप हे मधल्या कालावधीमध्ये झालेलं आहे। या सगळ्याची स्वतंत्र SIT स्थापन करून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे। जे चौकशी अधिकारी नेमलेले आहेत त्याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन साहेबांना सांगून त्याच्या संदर्भातली पीक विम्याच्या बाबतीतली सगळ्याच प्रकरणामध्ये SIT स्थापन करावी अशा प्रकारची मागणी। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याच वेळेस हा सगळा गैरकारभार झालाय का आणि त्यांच्यासोबत असणारे वाल्मिक कराड हे त्या सगळ्या घोटाळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का? 100% त्यांच्याच कालावधीतले हे सगळे प्रकरणं आहेत आणि त्याच्यावरती हे स्वतः कितपर्यंत कृषी खातं चालवत होते हा संशोधनाचा विषय, कारण खाली ज्या सगळ्या बैठका घ्यायचे ते आकाच घेत होते। थँक्यू।